मी तुम्हाला आज हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. एखादं झाड लावलं तर लागणार नाही, पण बघा तुम्ही मधुमालतीचे मी वर्क नेला आहे झाड लावायला आणि त्याची जी कटिंग होती केलेली ती या झाडात टाकलेली होती कुंडीमध्ये. तर इथे 8 प्रकारचे म्हणजे 8 फांद्या तयार झालेल्या आहे. बघू शकता ग्रोथ. आणि हा सर्व कमाल आहे. हे सुकलेलं पानं भरलेले आहे त्या कुंडीमध्ये. सुकलेले पानं काय करते, छान असं ओलावा असा ठेवते आहे तो कुंडीमध्ये. त्याच्यामुळे झाडं खूप छान ग्रो होतात आणि कोकोपीटचं सुद्धा काम करते. असं खूप सुंदर असं काम करते. सुकलेल्या पानांसारखं कोणतंच खत नाही आहे असं मला वाटते. आता बघा कडुलिंबाचंही काही दिवसात खूप छान खत तयार झालं. व्हिडिओ पूर्ण चॅनलवर आहे, मी कशा पद्धतीने केलेलं आहे हे पण दाखवण्याचा प्रयत्न करते. एवढ्या मोठ्या मोठ्या 24 इंचाच्या ग्रो बॅग मी फक्त ह्या कचऱ्याच्या मदतीने भरत आहे. तुम्ही मातीवर काम करा. सुरुवातीला बागकाम करायच्या पहिले अशा पद्धतीने कुंड्या भरायला सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला बागकामाचा खर्च खूप कमी होणार आहे आणि त्याच्यामुळं तुमची झाडंसुद्धा छान होणार आहे. अशा पद्धतीने मी सुकलेल्या पाण्याचा भरपूर उपयोग करत असते. बघा याच्यामध्ये सर्व स्वयंपाकघरातील आपलं अन्न असो काही असो, ग्रो बॅग जर तुम्ही आधी भराल तर मग ते अशा पद्धतीने मी सर्व काही टाकू शकता, कारण त्याचं काही दिवसाने खतात रूपांतर होतेच होते. आणि इथे जे खाली माझी झाडं लावलेले आहे ना, त्या झाडांना खत खूप कमी आहे. मी तुम्हाला हे दाखवत आहे. बघा इथे गांडूळची संख्या इतकी जास्त प्रमाणात झाली आहे ना. का बरं, कारण इथे झाडाच्या खाली असल्यामुळे एक गांडुळांना जसं वातावरण तयार पाहिजे ना तसं इथं तयार झालेलं आहे आणि म्हणून इथं सूक्ष्मजीवांची संख्या भरपूर प्रमाणात झालेली आहे. तुम्ही बघा अशा मातीचे फुटलेले भांडे असो काही असो, याच्यामुळे थंडावा प्रदान होते. आणि गांडूळ बघा खूप मोठे मोठे झालेले आहे. इथं लाकडाची पाटी होती ना, ते जेवढे झाकून राहतील त्यांना थंडावा मिळेल तेवढ्या संख्येने ते जास्त होतात तयार. बघा मी परत असं पानं ठेवून त्याच्यावर एक पृष्ठाचा डब्बा ठेवून दिलेला आहे. मातीची भुसभुशीत माती खूप जास्त होते. आंब्याच्या झाडाच्या अवतीभोवती मी जे टाकलेलं होते ना सुकलेलं पानं, त्याचे बघा तुम्ही किती छान थंडावा इतका राहते त्या मातीमध्ये हात घातला की खूप थंडावा वाटते. म्हणूनच निसर्गाने सोय केलेली आहे उन्हाळा येण्याच्या पहिले हे पानं झडण्याची आणि ह्या पानांच्या स्वरूपात झाडं वाचतात आणि त्याचे खतसुद्धा तयार होतं. असे कार्ड बघा काही निघून मी असे कट्टेच्या कट्टे भरून ठेवत असते वेस्टमध्ये आणि त्याचा झाडांसाठी उपयोग होते. आणि इथलं जे झाड आहे ना, इथे जास्वंदाचे वगैरे झाडं आहे आणि हे खालच्या बागेमध्ये आहे. इथे कोणतेही खत मी टाकत नाही, कारण एवढं खत टाकायलाही परवडत नाही आणि लक्षसुद्धा राहत नाही एवढे झाडं लावले तर. म्हणून मी इथे काय करते, जे काही झाडं आहे ना याचंच खतात रूपांतर झालं. बघा काही दिवसानं असं किचन वेस्ट आणून दाबलेलं होतं आणि इतकी भुसभुशीत माती तयार झालेली आहे कोपऱ्यातली, कारण बऱ्याच दिवसाची इथे आहे ना सुकलेलं पानं पडतात. मोठे मोठे झाडं आहे, आंब्याचे आहे, कडुलिंबाचं आहे, त्याचे पानं इथं पडतात आणि ते असेच राहू देते. त्याच्यावर थोडी माती लोटली ना तर खूप लवकर प्रमाणात खत तयार होते. तुम्ही पण तुमच्या बागेमध्ये असे ऑर्गॅनिक गोष्टीचा नक्कीच उपयोग करत राहा आणि मातीची सुपीकता वाढत राहा, कारण मातीवर काम करणं खूप आवश्यक आहे. माती, कारण हे झाडांचं पूर्ण जीवन मातीवरच असते अवलंबून, त्याच्यामुळे माती चांगली असायला पाहिजे. आणि बघा किती सॉफ्ट तयार झालेलं आहे सर्व माती. आणि आता मध्ये असा खड्डा करून हे सर्व ठेवायचं आणि याच्यावर परत माती टाकून द्यायची, म्हणजे खत तयार होण्याची प्रक्रिया खूप लवकर तयार होते. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या बागेमध्ये भरपूर प्रमाणात उन्हाळ्याचं खत तयार करता, कारण उन्हाळ्याची काय होते प्रक्रिया खूप तेजीनं होत असते. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडत असेल ना तर तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट केल्याशिवाय मात्र जाऊ नका. मोठ्या मोठ्या ग्रो बॅग तुम्ही अशा पद्धतीने भरायला शिका, खर्च कमी करा आणि बागकाम करायला सुरू